मराठी गाणं. आदिवंदन तू आहे जगावेगळा. आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आदिवंदन तू आहे जगावेगळा. येशू आहे. कसा आहे येशू? त्याच्याविषयी पाहूया आज आपण. येशू आहे जगावेगळा. अगदी ख्रिस्ताच्या जन्मापासून पुन्हा उठण्यापर्यंत प्रभु यीशु मसीह के जन्म से लेकर मृत्यु के बाद जी उठने तक जो भी सारे बातें हैं उनको अगर गौर से हम देखें तो हमें समझ में आता है कि प्रभु यीशु मसीह इस दुनिया में रहे लेकिन इस दुनिया के जैसे नहीं बने. तो या जगामध्ये राहिला पण तो या जगासारखा झाला नाही. पूर्णपणे त्याने स्वतःला जगापासून वेगळं ठेवलं. जन्माच्या विषयी पाहायला गेलं तर पहा, आपल्याला माहिती आहे, हम सब जानते हैं कि प्रभु यीशु मसीह का जन्म जो है वो दुनिया की तरह नहीं हुआ, वो भी अलग है. दुनिया में जितने भी लोग जन्मे हैं उन सबको एक पिता और एक माता है इस धरती की. लेकिन प्रभु यीशु मसीह के बारे में हम जब देखते हैं तो हमें पता चलता है कि उसको इस धरती की माता है लेकिन पिता यहाँ का नहीं है. हालेलुया. वचन देखेंगे लूक पहला अध्याय उसका 34वां वचन. पन्ना नंबर 82 लूका की किताब उसका पहला अध्याय वचन 34. मरियम ने स्वर्गदूत से कहा, ये कैसे होगा? मैं तो पुरुष को जानती ही नहीं. क्योंकि किसी बच्चे को अगर जन्म देना है तो एक स्त्री और एक पुरुष की ज़रूरत होती है. लेकिन जब गब्रियल दूत ने मरियम से आकर कहा कि तू एक पुत्र को जन्म देगी, तू एका पुत्राला काय करशील? जन्म देशील. अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारचा निरोप देवपित्याकडून देवाच्या दूतानं मरियेला दिला. त्यावेळेला मरिया काय म्हणते देवाला? 34व्या वचनामध्ये दूताला काय म्हणते आहे ती? तेव्हा मरिया दूताला म्हणाली की हे कसं होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही, माझं लग्न झालेलं नाही, मला पती नाही. कारण जन्म द्यायचा असेल तर लग्न झालं पाहिजे, पती असला पाहिजे, पुरुष सोबत असला पाहिजे, तरच त्याचा जन्म होऊ शकतो. आणि ती म्हणते की मी अशा कोणत्याही पुरुषाजवळ राहिलेली नाही, ओळखत नाही किंवा जाणत नाही किंवा माझं लग्न झालेलं नाही. हालेलुया. आता आपण बघूया मग येशू जगापासून वेगळा कसा? कारण जगातल्या प्रत्येकाला या पृथ्वीवरचे आई वडील आहेत, परंतु या वचनाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की येशूला पृथ्वीवरच्या वडील नाही आहे. तेव्हा दूत तिला काय म्हणतो 35व्या वचनामध्ये? मग दूतानं तिला उत्तर देऊन म्हटले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करील. याकरिता जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र म्हटला जाईल. हालेलुया. मरियेचा प्रश्न होता, मरिया के पास सवाल था कि ये कैसे संभव है? पुरुष के बिना किसी को जन्म देना संभव नहीं है.
लेकिन उसके ऊपर जवाब है। दूत उसे क्या कहता है कि तुझे एक बच्चे को जन्म देने के लिए किसी पुरुष की जरूरत नहीं है, क्योंकि खुद ही क्या लिखा है, पवित्र आत्मा, परमेश्वर पिता का पवित्र आत्मा तुझ पर आएगा और तू अपने कोख में गर्भधारण करेगी और तू एक पुत्र को जन्म देगी। हालेलुया। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा कोणापासून झालेला आहे? पवित्र पित्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातून झालेला नाही। आणि म्हणून एक विशेष शब्द तिथे वापरलाय पहा, याकरिता जे लेकरू जन्मेल, असं म्हटलंय का? नुसतं म्हटलंय का जे लेकरू जन्मेल? काय लिहिलंय, शब्द काय आहे? पवित्र लेकरू जन्मेल। हालेलुया। स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातून जन्माला जी येतात मुलं, ती नुसती मुलं आहेत, ती नुसतीच लेकरं आहेत, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे जो जन्माला येणार आहे ते पवित्र लेकरू आहे। हालेलुया। आणि म्हणून येशू जन्मापासूनच वेगळा आहे। हालेलुया। प्रभूला धन्यवाद देऊ। आणि त्यानं दूतानं म्हटल्याप्रमाणेच मरियेच्या जीवनात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। हालेलुया। आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत, खूप पुरावे आहेत। बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलंही असेल आणि मत्तेच्या पुस्तकामध्ये सुद्धा पहिल्या अध्यायात 18 पासून पुढे लिहिलेलं आहे की जसं दूतानं सांगितलं होतं त्याप्रमाणे तिला गर्भधारणा झाली आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत। आणि देव म्हणतो की तू त्याचं नाव येशू ठेव। हालेलुया। काय नाव ठेव त्याचं? येशू ठेव। झालं। ख्रिस्ताचा जन्म जगासारखा आहे की जगा वेगळा आहे? हालेलुया। म्हणून तो जगा वेगळा आहे। पुढे पाहूया। मग तो जन्माला आल्यानंतर तो हळूहळू मोठा होऊ लागला आणि मग बायबल, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं डायरेक्ट 12व्या वर्षी, कितव्या वर्षी? म्हणजे थोडासा समजदार आहे ना, 12 वर्षाच्या मुलाला चांगलं वाईट समजतं। आणि तो समजदार झाल्यानंतर त्याला कुठं पाहण्यात आलं? मंदिरामध्ये। कुठे पाहिलं गेलं त्याला? मंदिरामध्ये। पहा लूक 2 अध्याय वचन 46 आणि 47। पन्ना नंबर 85 लुका की किताब, उसका 2 अध्याय वचन 45 और 46। पर जब नहीं मिला तो ढूंढते ढूंढते यरूशलेम को फिर लौट गए और 3 दिन के बाद उन्होंने उसे मंदिर में उपदेशों के बीच में बैठे उनकी सुनते और उनसे प्रश्न करते हुए पाया। काय लिहिलंय पहा। आणि असे झाले की 3 दिवसानंतर तो मंदिरात गुरूंच्या मध्ये बसून त्यांचे ऐकत असताना व त्यांना प्रश्न विचारित असताना त्यांना सापडला। काय झालंय? कुठे बसलाय? मंदिरामध्ये। हालेलुया। किती वर्षाचा आहे? 12 वर्षाचा आहे। आवड कसली लागली आहे? कुठे बसायची आवड लागली आहे? इतकी आवड की आई वडील सोडून त्याला पुढे गेलेले आहेत हे सुद्धा त्याच्या लक्षात। हालेलुया। आमच्या मुलांना हे शिकवायची गरज आहे आणि आपण शिकवत आहोत। हालेलुया। परमेश्वरावर किती प्रेम करावं, देवाला कसं प्रथम स्थान दिलं पाहिजे, ह्या एक छोट्याशा वाक्यावरून आपल्याला समजतं। ते यरूशलेमेत आले होते, परत ते जायला निघाले, परंतु हा कुठे थांबला? मंदिरात। कोणाबरोबर?
तिथे त्यावेळेला जे गुरु म्हणजे शिक्षक होते, त्यावेळेचे जे याजक होते, जे धर्माचं ज्ञान लोकांना देत होते, त्यांच्याबरोबर बसला होता आणि काय करत होता? त्यांचं ऐकत होता. काय करत होता? त्यांचं. हालेलुया. आणि मग काय म्हटलंय? ऐकत असताना काय करत होता? त्यांना प्रश्न विचारत होता. आपल्या जीवनात असं झालं का कधी? आपल्याच कशाला? जगातली कुठलीही व्यक्ती घ्या, इतक्या वयाची असताना मंदिरात जाईल, आध्यात्मिक ज्ञान घेईल, वेगवेगळे प्रश्न विचारेल, अध्यात्माच्या गोष्टी नाही. आमच्याकडे पहिली गोष्ट काय केलं जातं? 3 वर्षाचा झाला की शाळेत टाकलं जातं. कुठलं ज्ञान घेण्यासाठी? जगातलं ज्ञान घेण्यासाठी. टाकायचं नाही असं नाही म्हणत आहे मी. हालेलुया. आणि मग ते ज्ञान तो घेत 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 कितीतरी वर्ष घालवतो. आयुष्याची जवळजवळ मी म्हणेन कमीत कमी 25 वर्ष चांगलं पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी तो घालवतो. कुठलं ज्ञान? जगातलं ज्ञान, शरीर सांभाळण्यासाठी मिळणारं ज्ञान. येशू काय करत आहे? मंदिरात बसून त्या गुरूंबरोबर चर्चा करतोय, त्यांचं ऐकतोय आणि त्यांना प्रश्न विचारतोय. हालेलुया. पहिली गोष्ट काय करायची आहे? करतोय, ऐकतोय. त्या धर्मगुरूंचं ऐकतोय, त्यांची मतं काय आहेत. ऐकल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, म्हणून समोरच्याचं ऐकलं पाहिजे. आणि ऐकल्यावर मग तो काय करतोय? प्रश्न विचारतोय. आणि पुढे 47 वचनामध्ये काय म्हटले? 47 वचनामध्ये काय म्हटले पहा. आणि जे त्याचे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व त्याच्या उत्तरावरून थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. हे ज्ञान याला कुठून? हालेलुया. अर्थातच त्याच्यासमोर बसलेली की साधी लोक नव्हती, पंडित होते, त्या विषयातले ज्ञानी होते. आणि त्यांना हा प्रश्न विचारत होता किंवा ते ह्याला विचारत असतील, आणि याच्याकडून येणारी उत्तरं, त्याच्या मुखातून निघणारे शब्द, त्याचं ते ज्ञान ऐकून ते सुद्धा काय झाले? थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. हालेलुया. कोणाविषयी आहे असं लिहिलेलं? म्हणून येशू आहे जगा वेगळा. हालेलुया. आणखीन पुढे पहा, वचन 51 आणि 52 मध्ये काय लिहिलंय? उसी अध्याय में वचन 51, तब वह उनके साथ गया और नासरत में आया और उनके वश में रहा, और उसकी माता ने ये सब बातें अपने मन में रखी, और यीशु बुद्धि और डील डौल में और परमेश्वर और मनुष्य के अनुग्रह में बढ़ता गया. आमेन. 12 वर्षानंतर काय झालं? तो तिथून निघून नासरेत गावास गेला. तिथून 12 वर्षापासून 12 साल के बाद 30 साल तक, यानी 18 साल प्रभु ने क्या किया, इसके बारे में बाइबल में हमें ज़्यादा ज्ञान नहीं मिलता, लेकिन ये 2 वचन हमारी आंखें खोलते हैं. 18 साल उसने क्या किया? सबके सामने ये सवाल रहता है, प्रभु ने 18 साल क्या किया होगा? 18 साल उसने ये किया. पहली बात, वो माता पिता के आज्ञा में रहा. काय लिहिलंय? तो त्यांच्या आज्ञेमध्ये राहिला. हालेलुया. तरुणपणामध्ये काय केलंय त्यानं? तरुणांनो ऐका, जगावेगळं व्हायचं असेल ना, तर ह्या गोष्टींचं पालन आम्हाला करावं लागेल. आमेन. तो माता पित्यांच्या आज्ञेत राहिला. दुसरी गोष्ट, त्याच्या आईने
त्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या. कुठल्या गोष्टी? त्याच्या जन्माच्या अगोदर, त्याच्या जन्मानंतर, मंदिरात जे काही घडलं ते, त्या सगळ्या गोष्टी तिनं काय केल्या? आपल्या अंतःकरणात ठेवल्या. 52 वचन आज्ञेत राहायला पाहिजे, वरती पाहिलं. दुसरं, ज्ञानाने व शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. हालेलुया. नुसता वाढत गेला असं लिहिलेलं आपण नुसतेच वाढतो, खातो पितो आणि नुसतेच है ना, मजा करत वाढतो. जगातल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत वाढतो. हालेलुया. आई वडिलांना दुखवून पण वाढतो, त्यांचा कधी विचार न करताही वाढतो, त्यांचं ऐकत नाही, त्यांचा आदर ठेवत नाही. ते आपल्या भल्याचा विचार करत असतील, हा डोक्यात विचार सुद्धा त्या वयात आपल्या येत नाही. आपण आपल्याच धुंदीमध्ये जगतो आणि वाढतो. परंतु या 18 वर्षात प्रभूनं काय केलंय पहा. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. त्याला पूर्णपणे हे माहित होतं, वो पूरी तरह से ये जानता था कि इस दुनिया में जो मैं आया हूँ वो इसलिए आया हूँ कि मैं मेरे पिता का सम्मान करूँ. तो उसके पहले उसने क्या किया? अपने माता पिता का सम्मान किया, उनकी आज्ञा में चलता रहा. जो भी वो कहते थे वो हर एक बात, इसका मतलब है कि उसने उनकी रखी, उनका आदर किया. दूसरी बात, ज्ञान से, शरीर से. अब ज्ञान किसके, कौन सा ज्ञान? आजू बाजू के लोग जो भी देखते थे वो भी ज्ञान उसे हो रहा था. और हम ये कहेंगे कि सबसे ज़्यादा वो आत्मिक ज्ञान में बढ़ता रहा, क्योंकि उसको पता था कि कुछ सालों के बाद मुझे कुछ बढ़िया काम करना है. हालेलुया. क्योंकि जो जो प्रभु के सेवक है ना, उनकी पिछली जिंदगी के बारे में देखो, मूसा के बारे में देखो. जब वो काम प्रभु की सेवा करने जा रहा था, उसके पहले उसको 40 साल, कितने साल? 40 साल वो जंगल में रहा, इधर उधर रहा, भटकता रहा. क्यों? प्रभु उसे तैयार करता है. दाऊद को सिंहासन देने से पहले उसको भी कितने साल भटकना पड़ा, उसके बाद उसे वो सिंहासन दिया. बहुत सारे उदाहरण हैं हमारे पास. तो वैसे ही इस दुनिया की हर एक बातों में, ज्ञान में, और जैसे प्रभु की महिमा करनी है, पिता का नाम ऊंचा उठाना है, उनके लिए, उसके लिए इन 18 साल में वो काम करता रहा, सीखता रहा, ज्ञान पाता रहा. हालेलुया. इतर मुलांप्रमाणे तो जीवन जगला नाही. आणि म्हणून म्हटलंय ज्ञानानं व शरीरानं. आणखीन काय म्हटलंय? देवाच्या व माणसांच्या कृपेत. हालेलुया. सुतार होते ना त्याचे आई वडील. देव होता ना हा, बसून राहिला होता का? मी देव आहे, तू मला काम सांगते काय? ते प्रत्येक काम त्यानं केलं असेल की नसेल केलं? काय वाटतं तुम्हाला? हालेलुया. और हर एक काम जो उसके माता पिता करते थे, क्या उसने नहीं किया? किया. इसलिए तो लिखा है ना, उनकी आज्ञा में रहा. आमेन. देवाच्या व माणसांच्या कृपेमध्ये तो वाढत गेला. आणि 30 वर्षे झाली. किती वर्षे झाली? 30 वर्षे झाली. आणि मग त्याच्या खऱ्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात. ती सुरुवात कशाने केली त्याने? प्रथम तो योहानाकडे आला आणि त्यानं काय केलं? बाप्तिस्मा घेतला. हालेलुया.
हालेलुया। आध्यात्मिक काम, आत्मिक काम की शुरुआत करने के लिए उसने हमें बताया, उसने हमें दिखाया और खुद किया कि हमें बपतिस्मा लेना ज़रूरी है। पिता के साथ रिश्ता बनाना ज़रूरी है। और फिर मग या 18 वर्षात पित्याच्या चरणाशी बसून जगातलं ज्ञान, जगातल्या आजूबाजूच्या गोष्टींची माहिती मिळवून त्यानं उत्तम असं शिक्षण त्याच्याकडे तयार झालं होतं, उत्तम असा उपदेश त्याला मिळाला होता। प्रार्थनेमध्ये प्रभूच्या पित्याच्या चरणाशी बसून त्याने ते 18 वर्षामध्ये इतकी तयारी केली की पुढच्या 3.5 वर्षात त्याला ते भरपूर होणार होतं। हालेलुया। आणि मग आपण पाहतो, फिर हम देखते हैं कि प्रभु ने बहुत ही बढ़िया शिक्षा ज्ञान दुनिया के सारे लोगों के लिए दिया। माहिती आहे कशा, कुठल्या पुस्तकात आहे ते? सगळ्यात उत्तम उपदेश, सगळ्यात उत्तम शिक्षण बायबलमध्ये येशूने दिलेलं शिक्षण कशामध्ये आहे माहिती आहे? मत्तेच्या पुस्तकामध्ये 5वा, 6वा आणि 7वा अध्याय। हालेलुया। जितने भी लोग आज प्रभु यीशु मसीह को ग्रहण करते हैं उन सबको ये 3 अध्याय मालूम होने ही चाहिए। ये 3 अध्याय आपल्याला पूर्णपणे माहीत असलेच पाहिजेत, कारण या जगामध्ये राहत असताना आम्ही कशा रीतीनं जगलं पाहिजे, कशा रीतीनं वाढलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करू नये, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान, प्रत्येक गोष्टीचं शिक्षण त्यानं दिलेलं आहे। ते फक्त मी म्हणेन त्यात शिष्यांसाठी नाही, तर ते आजच्या आमच्या प्रत्येकासाठी आहे। आणि असं शिक्षण जगामध्ये आतापर्यंत कोणीही दिलेलं नाही, कोणी नाही। इतक्या सोप्या भाषेत, इतक्या चांगल्या रीतीनं लोकांच्या जवळ बसून असं शिकवलेलं कोणीच नाहीये। हालेलुया। तो जगा वेळा होता, जगा वेगळं ज्ञान त्यानं दिलं। हालेलुया। म्हणून मत्ते अध्याय 5 ते 7 मी म्हणेन वाचा घरी, इतकं वाचणार नाही होता आज पण, वाचा ते। हालेलुया। काय शिकवलंय? वचन 5व्या अध्यायात वचन 3 ते 11 पासून जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये परमेश्वरानं आपल्याला काय शिकवलंय? तो म्हणतो आशीर्वादित आहेत जे लोक जे अशा रीतीने काम करतील। हालेलुया। काय आहे 5व्या अध्यायामध्ये? मी काय म्हणालो? आशीर्वादित आहेत ते लोक। कोणते लोक? वचन 3 ते 11 वाचा घरी। जर आम्ही त्या वचनांप्रमाणे करतो तर त्यानं म्हटलं आहे तुम्ही आशीर्वादित आहात। हालेलुया। हालेलुया। शोधणारे, आत्म्याने दीन, न्यायीपणाची ज्यांना भूक लागली आहे, तहान लागली आहे, जे दयाळू आहेत, जे शुद्ध आहेत, जे समेट करणारे आहेत, ज्यांचा छळ होतो आहे, हालेलुया, ते सर्व म्हणा आशीर्वादित आहेत। कोणी शिक्षण दिलं? येशूनं हे शिक्षण दिलेलं आहे। पुढे जर आपण वाचलं तर पुढच्या वचनामध्ये वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यानं आम्हाला आमची स्वतःची ओळख करून दिली आहे। हालेलुया। आगे के वचन अगर हम पढ़ते हैं दिल से, आत्मा से, तो हमें ये पता चलता है कि उसने हमारी खुद की पहचान करके दी है, स्वतःची ओळख करून आम्हाला दिलेली आहे। काय म्हणतो तो? तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात।
तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हालेलुया. ही आहे आमची स्वतःची ओळख. तो आम्हाला सांगतोय. पित्याकडून मिळालेलं उत्तम शिक्षण या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग पुढच्या 21व्या वचनामध्ये काय करायचं आणि काय करू नये ते आम्हाला शिकवलेलं आहे. काय करायचं आणि काय करू नये. तिथे त्यांनी जुन्या कराराचा विचार केला आहे. तिथे असं सांगितलं होतं व्यभिचार करू नये, परंतु तो त्याचं स्पष्टीकरण आणखीन उत्तम रीतीने देतो. खूप सुंदर आहे, खरंच वाचा. आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी सगळ्यात उत्तम ज्ञान. व्यभिचार करू नको, खून करू नको, सूटपत्र देणं, शपथ घेणं, म्हणजे काय करायचं नाही त्या सर्व गोष्टी पुढे आपल्याला शिकायला मिळतात. कोण शिकवतं रे? असं शिक्षण कुठे मिळतं आजकाल? मिळतं कुठल्या शाळेत, कुठल्या कॉलेजमध्ये? कुठेही नाही. जगावेगळं शिक्षण त्यांना आम्हाला दिलं आहे. हालेलुया. स्वर्गातून आलेली उत्तम भाकर. धन्यवाद प्रभूला. मग 6व्या अध्यायामध्ये काय करावं ते सांगितलंय. 6व्या अध्यायामध्ये काय करावं, दानधर्म कसा करावा, प्रार्थना कशी करावी, हालेलुया, क्षमा कशी केली पाहिजे, उपवास कसा केला पाहिजे, काय मिळवायला झटायचं. 6वा अध्याय. आपल्या आयुष्यातला कुठलाही प्रश्न याच्यामध्ये त्यांनी सोडलेला नाही. हमारे जीवन में जितने भी प्रॉब्लम्स है, जितने भी सवाल है, उन सारे सवालों का जवाब इन 3 अध्यायों में है. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. आणि मग पुढचा अध्याय 7व्या अध्यायामध्ये तो काय करतो? उत्तेजन देतो आपल्याला. काय करतो? उत्तेजन देतो. कशासाठी उत्तेजन देतो? दुसऱ्याचं भलं करण्यासाठी. कशासाठी उत्तेजन देतो? प्रार्थना करण्यासाठी. एक सुवर्ण नियम त्याने त्याच्यामध्ये सांगितलंय. खरोखर सुंदर, सगळ्यात सुंदर, जे आपण इथे वरती लिहिलंय त्यालाच साजेसं हे वचन आहे. वाचूया आपण 7वा अध्याय, मत्ते 7 वचन 12. सुवर्ण नियम म्हणजे सोनेरी अक्षरात लिहिला जावा असं वचन. पन्ना नंबर 11, मत्ती की किताब, उसका 7वां अध्याय, वचन 12. इस कारण जो कुछ तुम चाहते हो कि मनुष्य तुम्हारे साथ करे, जो कुछ तुम चाहते हो कि मनुष्य तुम्हारे साथ करे, तुम भी उनके साथ वैसा ही करो. तुम भी उनके साथ वैसा ही करो. क्योंकि व्यवस्था और भविष्यवक्ताओं की शिक्षा यही है. उनकी भविष्यवक्ता और व्यवस्था की शिक्षा यही है. काय आहे? नियमशास्त्र आणि भविष्यवाद्यांचं शिकवणं काय आहे? ज्या काही गोष्टी माणसांनी तुमच्याकरिता कराव्या असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही त्यांच्यासाठी करा. किती साधे शब्द आहे. आपल्याला खूप काय वाटतं ना, आपण लोकांकडून किती अपेक्षा ठेवतो. यानं माझ्यासाठी हे केलं पाहिजे, हा मला भेटला पाहिजे, हा माझ्याशी बोलला पाहिजे. साध्या साध्या गोष्टी. यानं मला मदत केली पाहिजे, हा माझ्याशी चांगला वागला पाहिजे. कोणी माझ्याशी कधी भांडलंच नाही पाहिजे. सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे जे चांगलं ते सगळं आपल्याला माहित आहे आणि ते आपल्याला हवं असतं. बरोबर की नाही? असा कोण विचार करतो काय? सगळे माझ्याशी भांडले पाहिजेत, सगळ्यांनी मला मारलं पाहिजे, कोण विचार करतो का? नाही ना. सुवर्ण नियम हाच आहे.
प्रभू म्हणतो, ज्या काही गोष्टी माणसांनी तुमच्याकरिता कराव्या असं तुम्हाला वाटतं ना, ते तुम्ही दुसऱ्यांसाठी करा. हालेलुया. किती सोपं आहे ना. किती सोपं आहे. प्रभूमध्ये कसं वागलं पाहिजे. तुला काय वाटतं अशा वेळेला तुझ्याशी लोकांनी कसं वागलं पाहिजे होतं हे तुला कसं वाटतं? तू तसं दुसऱ्याशी वाग. हेच आहे ना, बरोबर ना. या आज्ञेचा, या वचनाचं हेच अर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. इतकं सोप्या शब्दात शिक्षण देणारा येशू आमचा जगा वेगळा आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हे 12वं वचन आपल्या हृदयावर कोरून ठेवे आपण प्रत्येकानं. कारण आपल्या बऱ्याच जणांच्या कंप्लेंट हे असतात, ती माझ्याशी अशी वागली, तो माझ्याशी असा वागला, त्यानं असं केलं, त्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. सगळ्या कंप्लेंट, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्या दुसऱ्याविषयी मनात खूप भरलेल्या आहेत. आज काय करूया, हे करूया. हालेलुया. आज हम ये करेंगे, शुरुआत करेंगे. अगर प्रभु यीशु मसीह से प्यार करते तो उसने कहा है कि तुम मेरी आज्ञाओं का पालन करोगे, तुम मेरे वचन के अनुसार चलोगे. प्यार, प्रभु यीशु मसीह से प्यार ये बोलने की बात नहीं है, ये करने की बात है. और अब हमें हमारे जीवन में ये बातें होनी चाहिए. अगर नहीं होती है तो वो मेरे साथ उसने ऐसा बर्ताव किया, उसने ऐसा किया, उसने ये ऐसी बोली, छोड़ दो. तुम्हें लगता है ना कि तुम्हारे साथ वो ऐसा बात करे, ऐसा बर्ताव करे, ऐसे प्रेम से रहे, तुम शुरुआत करो. हालेलुया. मिलो उससे जाकर, करो उससे बात, करो उससे प्रेम. ये है सुवर्ण नियम. हालेलुया. आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे त्याच्यामध्ये हे असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. म्हणून म्हटलं मत्ती की किताब में जो 3 अध्याय है ना, ये अध्याय हमें बहुत सारा ज्ञान देते हैं. और ये ज्ञान, ये वचन हमें प्रभु के और नज़दीक लेके जाते हैं जब हम हमारे जीवन में ऐसा काम करना शुरू करते हैं. हालेलुया. कारण येशू जर जगा वेगळा आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणारे सुद्धा जगा वेगळे असलेच पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? खरं की नाही? बरोबर. कसं होणार जगा वेगळं? हालेलुया. आम्हाला जगासारखं व्हायचं, जगातल्या गोष्टी करायच्या. ते करायचं असतं तर त्याने इकडे कशाला पाठवलं असतं? हालेलुया. त्यानं इकडे पाठवलं, याचा अर्थ परमेश्वराकडे माझ्यासाठी खूप चांगली योजना आहे. हालेलुया. इतने हजारों करोड़ों लोगों में से उसने मुझे बाहर निकाला. इसका मतलब कि परमेश्वर मेरे बारे में कुछ बढ़िया करना चाहता है, कुछ अच्छा करना चाहता है. ओ हालेलुया. तो उसके लिए मुझे क्या करना पड़ेगा? मुझे भी जैसा वो चला वैसे ही चलना पड़ेगा. तो ये 5, 6 और 7 अध्याय कभी मत भूलना. उसके बाद हम देखते हैं कि उसने बहुत सारे चमत्कार किए. उन चमत्कार के बारे में ऐसा लिखा है कि वो चमत्कार अगर लिखने जाए तो क्या समुद्र की अगर स्याही बनाए और किताब काय ते योहान शेवटचं वाक्य वाचूया का ते? हाँ, पुस्तकीय जगह एक 20 योहान 20 21-25.
येस, शेवटचंच वाक्य. पन्ना नंबर 163, यूहन्ना उसका 21वां अध्याय वचन 25। और भी बहुत से काम हैं जो यीशु ने किए, यदि वे एक एक करके लिखे जाते तो मैं समझता हूँ कि पुस्तकें जो लिखी जाती है वे संसार में भी न समाती। आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत. म्हणजे या पुस्तकात लिहिली त्याच्यापेक्षाही आणखीन दुसरी कामं आहेत. आणि काय म्हटलंय, ती एक एक जर लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार. ओ माय गॉड, लिहिलेली पुस्तकं या जगामध्ये मावणार. म्हणजे किती अद्भुत चमत्कार त्याने केले. असे चमत्कार आजपर्यंत कोणी केलेले आहेत का? कोणीही नाही, कोणीही नाही. म्हणूनच तर जगावेगळं आहे. हालेलुया. जे चमत्कार येशूने केले असे चमत्कार आत्तापर्यंत या जगामध्ये कोणीही केले नाही आणि यापुढेही करू शकणार नाही. हालेलुया. रोगी आले, बरे झाले. एकही रोगी त्याच्याकडे आला आणि तसाच गेला असं कुठेही लिहिलेलं नाही. आमेन. भूतग्रस्त आले, सुटले. पक्षघाती आले, उड्या मारत गेले. हालेलुया. रक्तस्त्रावी स्त्री 12 वर्ष फक्त स्पर्श केला, बरी झाली. हालेलुया. आंधळे आवाज दिला, डोळे त्यांचे उघडले, बरे झाले. लंगडे आले, धावत घरी गेले. मुके आले, त्याची घोषणा करत घरी गेले. हालेलुया. कोणीही रिकामा परत गेला नाही आणि कोणीही रिकामा आजही परत जात नाही. हालेलुया. मग त्याने जे चमत्कार केले त्याची पुस्तकं लिहिली तर जगात मावणार नाही. हे खरंय की खोटं आहे? हालेलुया. अरे किती त्याच्या त्या 3.5 वर्षामध्ये त्याने जे केले ते केले. त्याच्यानंतर आतापर्यंत 2025 वर्ष झाली. ओ माय गॉड, किती चमत्कार. आणि आजही करत आहे, आताही करत आहे. आमेन. हालेलुया. इथेही तो करत आहे. तुम्ही बाहेर जाल तरी तो करेल. तो सोडणारा नाही देव. केलं का असं कोणी? क्या किसी ने ऐसा किया है? कभी नहीं, कभी हुआ नहीं. ऐसे काम उसने किए. इतना ही नहीं, उसने तो मरे हुओं को भी जिंदा किया. हालेलुया. किती आहेत बायबलमध्ये असे किती उदाहरणं आहेत. मेलेले जीवन झाले. एक लाजराचं सगळ्यांना माहिती आहे, बाकीचे सगळे गोष्टी विसरतात. 3 उदाहरणं आहेत बायबलमध्ये. याईराची कन्या, विधवेचा मुलगा आणि लाजर. तिघांना मेलेले होते, त्याने जिवंत केलं. हालेलुया. कोण करू शकतं? कोणी नाही. आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपल्याला गर्व केला पाहिजे आपण या गोष्टीवर की असं करणारा देव हा माझा देव आहे. माझा देव आहे. हालेलुया. हो, धन्यवाद प्रभूला. इतकंच नाही, म्हणजे फक्त शरीरालाच बरं केलं नाही त्याने मनाचे विकार सुद्धा बरे केले. त्याने पिढ्यानपिढ्यांचे पाप सुद्धा काढून टाकले. त्याने पिढ्यानपिढ्यांचे शाप सुद्धा काढून टाकले. ओ हालेलुया. आणि जे मरण आमच्यावर होतं ते सुद्धा त्यांनी काढून टाकलं. अरे, पापांची क्षमा करण्याचा अधिकार या पृथ्वीवर त्याच्या अगोदर कोणाला होता?
आणि त्याच्यानंतरही कोणाला दुसरे आहे? कोणालाही नाही, कोणालाही नाही. काय काय कोणती गोष्ट मोठी आहे? एखाद्या आजाराला बरं करणं की पापांची क्षमा करणं? कोणती गोष्ट मोठी आहे? आजाराला डॉक्टर पण बरा करू शकतो. बीमारी को डॉक्टर भी चंगा कर सकता है, ठीक कर सकता है, हो सकता है ये, लेकिन पापों की क्षमा कोई डॉक्टर नहीं कर सकता. वो केवल यीशु मसीह ही कर सकता है. हालेलुया. और उसने वो किया, वो कर रहा है और वो करता रहेगा जब तक आने का. आमचा देव जगा वेगळा आहे, म्हणून लाज ठेवायची नाही, त्याचा अभिमान बाळगायचा. हालेलुया. दुसऱ्यांशी बोलताना अभिमानानं बोललं पाहिजे. थँक्यू, धन्यवाद येशू. पापांची क्षमा. मत्ती की किताब 9 अध्याय वचन 35 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 15, मत्ती की किताब उसका 9वां अध्याय वचन 35. यीशु सब नगरों और गांवों में फिरता रहा और उनके आराधनालयों में उपदेश करता और राज्य का सुसमाचार प्रचार करता और हर प्रकार की बीमारी और दुर्बलता को दूर करता रहा. आमेन. काय लिहिलंय? येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत, राज्याचे शुभवर्तमान, कुठल्या राज्याचे? स्वर्गीय राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरांतून आणि खेड्यांतून हिंडत गेला. हालेलुया. मी का येशूला जगा वेगळा म्हणतो? याच्या मागचं कारण हे आहे. आजकल के जो खुद को जो कुछ भी समझते, वो अपने लिए एक मठ बनाते, एक मंदिर बनाते, वहाँ पर बैठते, आराम से खाते पीते, आराम से ज्ञान बांटते. लेकिन यीशु का जीवन ऐसा नहीं था. हालेलुया. तो म्हणतो कोकणांस बिळे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला. हालेलुया. आमच्या प्रभूने कुठे मंदिर बांधलं, कुठे मठ बांधले नाही, तिथे बसून राहिला नाही, तो लोकांकडे गेला. काय लिहिले? नगरातून खेड्यातून हिंडत गेला. कशाला? जे दुःखी होते, जे कष्टी होते, जे आजारी होते, जे पीडित होते, जे पापात होते, जे शापात होते, त्यांना सोडवण्यासाठी तो स्वतः गेला. अरे देव असं करतो का? पूर्वीचे आपले समाजातले, आपल्या कल्पनेतले देव, आम्ही त्यांच्या मागे धावत होतो, हो की नाही? ते आमच्या मागे येत होते का? हम उनके पीछे जाते थे. इस भगवान को ये अच्छा लगता है, चलो आज ये लेके जाता हूँ. उसको वो दिन अच्छा लगता है, चलो वो दिन उसकी भेंट लेता हूँ. उसको उपवास अच्छा लगता है, चलो आज उपवास कर लेता हूँ. उसको जो जो लगता था उस जगह पे वो बातें हमने की. लेकिन यीशु जो पूरी तरह से बिल्कुल अलग है. वो चाहता था तो वो भी एक जगह पर बैठकर वो बुला सकता था, जो बीमार है आ जाओ मेरे पास, चंगा होना है तो आ जाओ इधर, पकड़ो मेरे पैर, धो लो, पानी पी लो, ठीक हो जाओगे. आरती करो, फूल चढ़ाओ, हार चढ़ाओ, अगरबत्ती जलाओ, मोमबत्ती जलाओ, सब ठीक हो जाएगा. ऐसा कर सकता था. पण नाही, त्याला काय म्हटलंय? लोकांचा कळवळा होता. हालेलुया. काय काय लिहिलंय त्याच्याविषयी? त्याला लोकांचा कळवळा होता. 36व्या वचनामध्ये आहे, त्याला लोकांचा. म्हणून त्यानं कधी कोणाला लुटलं नाही. आपल्याला माहिती आहे, आपण वर्तमानपत्र वाचतो. आजकाल जितके मठ आहेत, जितकी मंदिर आहेत, जितके बाबा आहेत, कसे लोकांना लुटत आहेत,
कशा देवाच्या नावाने धंदा करत आहेत, सगळ्या गोष्टी माहीत आहेत आपल्याला. परंतु येशू या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचा महिमा करू. त्यानं संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. संपूर्ण जगाचं पाप त्यानं स्वतःवर घेतलं. जगाच्या उद्धारासाठी त्यानं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. होता का याच्या अगोदर कोणी? हालेलुया. आमच्या जवळ येऊन बोलणारा, तू कष्टी आहेस, दुःखी आहेस, माझ्याजवळ ये, मी तुला विसावा देतो. तुझं पापाचं ओझं मी माझ्या खांद्यावर घेतो. कोणी बोललं का असं? कोणी इतकं प्रेम केलं का कधी? आता तरी असं कोणी आहे का? येशूनं आमच्यासाठी ते केलं आहे, सर्व जगासाठी. त्यानं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. म्हणून म्हणतो येशू आहे जगा वेग. त्याला वंदन का करावं? तो जगा वेगळा आहे. हालेलुया. आदि वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे येशू आहे जगा. हालेलुया. आणि तो मेलेलाच राहिला नाही, तर तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. जगात असा कोणीही, येशू आहे जगात. हालेलुया. असा कोणीही मेरे यीशु जैसा कोई भी नहीं. हालेलुया. मग मला सांगा, जन्मापासून मरणापर्यंत आणि मरणानंतरही आजही आमचा प्रभू जगावेगळा आहे की नाही? आम्ही जगावेगळं राहावं म्हणून त्यानं आमच्यासाठी केलंय की नाही? काय केलंय का? काय काय केलंय त्यानं आमच्यासाठी? त्याचा जन्म हा जसा पवित्रतेत होता, तसा आमचाही जन्म पवित्र असावा म्हणून त्यानं आम्हालाही बाप्तिस्मा दिला. हालेलुया. ज्या दिवशी आम्ही बाप्तिस्मा घेतला त्या दिवशी आमचा सुद्धा नवीन जन्म झाला. हालेलुया. सबने नया जन्म पाया है? नहीं पाया होगा तो 31 आ रहा है, 1 जनवरी के लिए तैयारी करो. हालेलुया. यहाँ पर होने वाला है बपतिस्मा विधी. बाप्तिस्म्याच्या द्वारे आमचा नवीन जन्म झालेला, त्याचा जन्म त्याप्रमाणे आमचा पण जन्म. हालेलुया. तो मंदिरात असताना तरुण होता, 12 वर्षाचा होता आणि 18 वर्षापर्यंत काय लिहिलंय की तो माता पित्याच्या आज्ञेमध्ये राहिला. आज तेच शिक्षण, तसंच शिक्षण त्यानं तरुणांना सुद्धा दिलंय. हालेलुया. तरुणपणात त्यानं जे केलं तेच शिक्षण त्यानं आजच्या तरुणांना सुद्धा दिलंय. म्हणजे जन्मलेल्या बाळांसाठी सुद्धा शिक्षण आहे, ते सुद्धा त्याने आमच्यासाठी केलंय. तरुणांसाठी सुद्धा त्यानं केलंय. काय केलंय पहा, काय म्हणतो तो, तरुणांना काय सांगतो तो. 1 तिमोथी 4 अध्याय वचन 12. पहला तिमोथी 4 अध्याय वचन 12 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 291, तिमोथियुस की पहली पत्री उसका 4 अध्याय वचन 12. कोई तेरी जवानी को तुच्छ न समझ कोई न तेरी पाए, जवानी को तुच्छ न समझने पाए, पर वचन और चाल चलन और प्रेम और विश्वास और पवित्रता में विश्वासियों के लिए आदर्श बन जा. हालेलुया.
दुनिया में रहकर भी वो दुनिया से अलग कैसे रहा? इन बातों की वजह से. काय लिहिलंय पहा, कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये. तरुणांनो, म्हणजे आयुष्यातले सर्वात सुंदर जर कुठले असतील ना, ते तरुणपणातले दिवस. हालेलुया. बरोबर का? माझ्यासारखे आता बरेच जण म्हातारपणाकडे वळलेले आहेत. आणि खरंच माझ्या वयाचे खूप जण इथे आहेत, खूप जण आहेत इथे माझ्या वयाचे, माझ्या लेवलचे. हो ना? माहिती नाही त्यावेळेला कुठलं संजीवन आलं होतं की सगळे त्याच वयाचे इथे मंडळीत आलेत. त्या जवळपासचे आहेत बघा. हालेलुया. आणि ते सगळेजण त्यावेळेला प्रभूमध्ये आले, त्यावेळेला तरुण होते. मी प्रभूमध्ये आलं, माझं लग्न झालेलं नव्हतं, 25 वर्षाचं होतं. बघा इकडे आता किती आहेत? 40 ते 50च्या दरम्यान आहेत, 55 असतील. पण प्रभूकडे आले तेव्हा तरुण होते इथले प्रत्येक जण. नंतर लग्न झाली, नंतर संसार ताटले, नंतर सगळं झालं. हालेलुया. म्हणजे त्या तरुणपणात आम्ही जी भक्ती स्वीकारली त्याची उत्तम फळं आज आम्ही खातोय. हालेलुया. तरुणांनो, मुद्दाम हे तुम्हाला आम्ही सांगतोय. आता आम्ही असं म्हणत नाही प्रभूकडे बघा, आम्ही तर असंही म्हणू शकतो तुम्ही आमच्याकडे बघा. कारण आम्ही तरुण असताना ह्या गोष्टी आम्ही पाळलेल्या आहेत. का आम्हाला अभिमान नसावा? हालेलुया. येशूनं मला बरं केलं, येशूनं मला असं केलं, याच साक्षी का सांगाव्या? आम्ही ही पण साक्षी सांगू. काय सांगू आम्ही? बोलण्यात, हालेलुया, वर्तणुकीत, प्रीतीमध्ये, आत्म्यामध्ये, विश्वासात, शुद्धपणात. विश्वासणाऱ्यांचा कित्ता हो, आदर्श हो म्हटलंय. हालेलुया. आपलं तरुणपण तुच्छ लेखू नकोस. हालेलुया. कमजोर कमजोर समजू नकोस स्वतःला. हे कर. पौल तिमोथेला लिहितोय आणि आज देव आमच्याशी बोलतोय. हालेलुया. तो म्हणतो, मी जसा जगापासून स्वतःला वेगळं ठेवलं तसं लहानपणापासून तुम्हाला सुद्धा मी नवीन जन्मनात वेगळं केलेलं आहे. तरुणपणामध्ये तुम्ही जगापासून वेगळं राहावं म्हणून ही वचनं मी तुम्हाला देत आहे. हालेलुया. काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला आपल्या बोलण्यामध्ये बदल करावा लागेल. हालेलुया. तुम्हाला मोठ्यांचा आदर करावा लागेल, रिस्पेक्ट त्यांना द्यावा लागेल. विचारू, एक प्रश्न विचारू. या मंडळीतले किती तरुण आहेत, युथ आहेत, जे आपल्या पास्टरांना फोन करून विचारतात, हॅलो पास्टर, कसे आहात तुम्ही? विचारलंय कधी कोणी? जे तुम्हाला शिक्षण देतात त्यांना तुम्ही काय करा म्हटलंय? उत्तम पदार्थाचा. आम्ही पदार्थ नाही मागत, आम्ही वस्तू नाही मागत. हालेलुया. कसे आहेत तुमचे रिलेशन आपल्या पास्टरांबरोबर? आहे का? याप्रमाणे आहे का? मी अभिमानानं सांगू शकतो, हो, मी माझ्या तरुणपणात असा होतो. येस, माझ्या पास्टरांनी मला जे जे शिकवलं, जे जे सांगितलं, मी नम्रपणे ते करत आलो. मी माझ्या मुलांना पण सांगतो नेहमी. काल परवाच आमचं बोलणं चाललं होतं. मी पास्टरांचं ऐकलं, माझं काहीच वाईट झालेलं नाही आहे, काहीच वाईट झालेलं नाही आहे. म्हणून तरुणपणात एक सुंदर गोष्ट, अतिशय मौल्यवान गोष्ट, अतिशय उत्तम गोष्ट देवबापानं येशूच्या नावात तुम्हाला दिलेली आहे, आणि ती म्हणजे त्याचं आत्मिक ज्ञान. हालेलुया.
आज सर्व जगामध्ये तरुणांना कोणतं व्यसन कसं करायचं याचं शिक्षण जगामध्ये मिळत आहे. ओ, मी बोलू पण शकत नाही. पण तुम्ही नशीबवान आहात की देवानं त्या सगळ्यांतून बाहेर काढून तुम्हाला या स्थानामध्ये आणून ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून जिथे जाल तिथे तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वर्तणुकीमध्ये, तुमच्या प्रीतीमध्ये, शुद्धपणामध्ये दुसऱ्यांचा आदर्श असं व्हा. कुठेही जा, देव तुम्हाला जिथे नेईल तिथे जा. हालेलुया. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 22. पन्ना नंबर 295, तिमुथियस की दूसरी पत्री उसका 2 अध्याय वचन 22। जवानी की अभिलाषाओं से भाग, जवानी की अभिलाषाओं से भाग, और जो शुद्ध मन से प्रभु का नाम लेते हैं, आमेन, आमेन, उनके साथ धर्म Yes. और विश्वास और प्रेम और मेल मिलाप का पीछा कर। आमेन, आमेन. किती उत्तम. काय म्हणतोय तो? 22 वचन, आणखी तरुणपणातील हावांपासून दूर पळ. तरुणपणातील हावांपासून, आता मी शेजाऱ्याला सांगा म्हणून सांगू शकत नाही, तुम्ही तर तरुणपण उपलाट दिली आहेत, पण जे आहेत त्यांनी खरं सांगायला पाहिजे. हालेलुया. आणि काय म्हटलंय पुढे? आणि शुद्ध अंतकरणाने, किती महत्वाचे वचन आहे पहा, प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्यांबरोबर राहा. हॅलो, कोणाबरोबर राहा? शुद्ध अंतकरणाने प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्यांबरोबर. आहेत का या मंडळीत असे लोक? तर मग त्यांच्याबरोबर राहा. हालेलुया. एकच सुट्टी आहे, जरा आराम करतो. पण ज्याला हे वचन माहीत आहे तो म्हणेल नाही, जिथे शुद्ध अंतकरणाने देवाची आराधना होत आहे, भक्ती होत आहे, वचन ऐकलं जात आहे, त्या माझ्या लोकांबरोबर मी जाईन आणि मी त्यांच्यामध्ये राहीन. हालेलुया. काय करू, आज लग्न आहे, काय करू, आज मित्राचा वाढदिवस आहे, काय करू, आज कंपनीत सत्यनारायणाची पूजा आहे. हॅलो, काय निवड करणार आहात तुम्ही? कोणाबरोबर? कोणाबरोबर? प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्यांबरोबर. काय म्हटलंय? न्यायीपण, विश्वास, प्रीती, शांती यांच्या मागे चाल. काही वाईट नाही होणार तुझं. हालेलुया, हालेलुया. आम्ही तरुणपणामध्ये नाचायला सुरुवात केली होती, आम्ही अजून नाचतोय. हॅलो, बरोबर की नाही? कधी केली होती सुरुवात? तरुणपणामध्ये. मला आठवत आहे, मी त्या दिवशी विचार करत बसलो होतो, मला वाटतं माझं ते पहिलं की दुसरंच वर्ष असेल, आणि त्यावेळेला आम्ही 10-15च लोक होतो, आणि इथेच भोईगावामध्ये प्रार्थना होत होती. त्यावेळेला आम्ही 7-8 जणांनी 1 की 2 गाण्यावर डान्स केला होता. ती सुरुवात मला ते आठवतात ते दिवस. मग दुसऱ्या वर्षी जरा 2-4 लोक वाढली, चला 31ला आपल्याला नाचायचं आहे. आज खूप आनंद वाटतो, एवढे लोक दर रविवारी थांबतायत आणि देवासाठी नाचतात. हालेलुया. अरे प्रभूला धन्यवाद देतो. दावीद फक्त एकदाच नाचला होता, आम्ही वर्षातून दरवर्षी नाचतो. आम्ही दरवर्षी नाचतो. हालेलुया. आमच्या प्रभूसाठी. आमेन.
काय आहे ते तरुणपणात जे पत्करलंय ना ते घट्ट बसलं याच्यात, नाही आता कोण काढू शकत. जवानी में जो भी ये दिल में लिया है ना वो अब कोई नहीं छीन सकता, कोई नहीं छीन सकता. इसलिए ये समय है तुम्हारे पास, हे जवानों, ये समय है तुम्हारे पास कि प्रभु का वचन कहता है कि जो शुद्ध मन से आराधना करते हैं, न्यायपन के मार्ग में चलते हैं, प्रार्थना करते हैं, उनकी संगति में रहा करो, उनके साथ चला करो, उनके पीछे पीछे चलो. देखो वो उन्होंने कैसे किया. काय गरज आहे दुसऱ्याकडे कुणाकडे जाऊन बघायची, इथे नाही आहेत का उदाहरण. हालेलुया. और प्रभु ने हमारे लिए किया है. त्याला आमच्या लहान लेकरांची पण काळजी आहे, त्याला तरुणांची पण काळजी आहे, त्याला म्हाताऱ्यांची पण काळजी आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. तो जगामध्ये आम्ही फसू नये म्हणून रोज आम्हाला तो शिकवतो. खरं की खोटं. फसतात त्यांचं काय, जो फंसते उसका क्या. क्यों फंसते? क्योंकि जो ज्ञान, जो वचन, जो प्रभु ने दिया वो उन्होंने लिया नहीं. लेकिन जो लेता है तीमुथियुस की तरह, वो आखिर तक अपने पास्टर के साथ रहता है, अपने प्रभु के साथ रहता है, अपना जीवन आनंद का जीवन बना देता है. हालेलुया. मी मागच्या वेळेला, मी बऱ्याच वेळेला, मला पौल आणि तिमोथेय या दोघांचं नातं मला खूप आवडतं, खूप आवडतं. तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात वाचत असताना आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली. पौलाचा रुमाल पडला तरी पण लोक रोगी आजारी होत होते, आजारी बरे होत होते. हो की नाही? म्हणजे पौलामध्ये एवढं सामर्थ्य. तिमोथेयला का नाही बरं केलं? हॅलो. एवढा लाडका, एवढा प्रिय, अशक्त होता ना तो काय त्याला म्हणतो, कधी कधी द्राक्षाचा रस घेत जा, तो तुझ्या शरीरासाठी चांगला आहे, तो तुला ताकद देईल. म्हणजे तो थोडा अशक्त होता, आजारी असायचा कधी कधी. म्हटलं त्याला का नाही बरं केलं? पौल किती तळमळत असेल, पौल किती तळमळीने प्रार्थना करत असेल, किती व्याकुळ होऊन प्रार्थना करत असेल. पण त्याला बरं करणं पौलाच्या हातात होतं की प्रभूच्या हातात होतं? प्रभूने सांगितलं असेल पौलाला कधीतरी ना, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, पण माझी इच्छा आहे की त्यानं तसंच राहावं. हालेलुया. काय प्रार्थना केली असेल त्यांनी त्याच्यासाठी. प्रेम. आणि तोच पौल म्हणतोय, तिमोथेया याप्रमाणे तू चाल. हालेलुया. तोच प्रभू आज आम्हाला सांगतोय, जगापासून वेगळं राहायचं आहे ना, हे करा. येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी. तुम्हाला प्रभूपासून कोणीही दूर करू शकणार नाही. हालेलुया. एवढंच नाही, त्यानं आमच्यासाठी अजून काय केलं. जसे चमत्कार त्याने केले तसंच चमत्कार करण्याचा अधिकार सुद्धा त्यानं आम्हाला दिलेला आहे. खरं की खोटं? हालेलुया. योहान 14:12. यूहन्ना 14 उसका 12वां वचन. पन्ना नंबर 153, यूहन्ना उसका 14वां अध्याय वचन 12.
मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जो मुझ पर विश्वास रखता है, ये काम जो मैं करता हूँ वह भी करेगा, वरना इनसे भी बड़े काम करेगा, वरना इनसे भी बड़े काम करेगा। क्योंकि मैं पिता के पास जाता हूँ। अधिकार दिलेला आहे त्याने आम्हाला, जगापासून वेगळं राहावं म्हणून त्यानं हा दिलेला अधिकार आहे। तो म्हणतो, काय म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल। झाली नाहीत आतापर्यंत तो प्रभूचा दोष नाही आहे, तो आपला दोष आहे। कुठे बिघडलंय ते ओळखा। हालेलुया। करेल, तो म्हटलंय करेल, आणि त्यापेक्षा मोठीही करेल। प्रभूनं केली त्याच्यापेक्षा हा अधिकार आहे। जगापासून वेगळं राहण्यासाठी येशूनं आम्हाला दिलेला हा काय आहे? अधिकार। हालेलुया। किती सोपं करून ठेवलंय देवानं आपल्यासाठी। पुढे, तो या जगामध्ये होता त्यावेळेला तो कधीच एकटा नव्हता, बरोबर का? कोण होता त्याच्याबरोबर? कोण होता त्याच्याबरोबर? पिता होता त्याच्याबरोबर। हालेलुया। आम्हाला एकटं सोडलंय का? आम्हाला पण त्यानं एकटं सोडलं नाही। वचन दिलंय त्यानं, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्याबरोबर आहे। एकटं सोडलंय? काही लोक तरी मी एकटाच आहे ना, मी काय करणार? तुला कळलं नाही मग प्रभू तुझ्या बरोबर आहे ते। हालेलुया। धन्यवाद देऊ की देव, आम्ही जगा वेगळं राहावं म्हणून देवानं आम्हाला एकटं ठेवलेलं नाही, तर तो म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे। इतकंच नव्हे तर त्यानं आम्हाला त्याचा पाराक्लेत सुद्धा दिलेला आहे। काय लिहिलंय त्याच्याविषयी? तो जवळ येऊन, तुमच्या जवळ येऊन तुमचं सहाय्य करेल। ओ हालेलुया। किती सोपं करून ठेवलंय आमचं लाईफ। पुढे पाहू, तो मेला, त्याने सगळ्या जगाचं पाप स्वतःवर घेतलं आणि मरण पाव। आम्हाला मारलंय की नाही मारलंय? आम्ही मेलो का? हॅलो, कोणी काही बोलत नाही, प्रश्न पडलाय, शंका आली आहे, शंका वाटते मी मेलोय की जिवंत आहे? मेलो की नाही मेलात? मेलो ना। कशासाठी मेलो? मीपणासाठी, पापासाठी मेलेलो आहे। हालेलुया। बरोबर का? वधस्तंभावर येशू माझ्यासाठी मरण पावला म्हणजेच काय केलं? त्यानं माझे सर्व पाप तिथे नष्ट केले, आणि त्याच्याबरोबर मी त्या वधस्तंभावर खेळलेला आहे। वचन आहे की नाही? म्हणजे फक्त येशूच मेलाय का तिथे? मी सुद्धा त्याच्याबरोबर। हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही पापात मराल। हालेलुया। हे माहिती पाहिजे, हे समजलं पाहिजे की येशूनं मी जगापासून दूर राहावं म्हणून काय केलंय? हे केलंय त्यानं। हालेलुया। तिसरी शेवटची गोष्ट येशूच्या जीवनातली, मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला। आम्ही उठणार की नाही उठणार? मी आता वचन वाचून दाखवत नाही, वेळ जरा झाली आहे। आम्ही उठणार की नाही उठणार? फक्त 4-5 लोकच उठणार आहेत, बाकीचे झोपणार आहेत। त्यांना कॉन्फिडन्स नसेल मी उठेन की नाही। हॅलो, उठणार ना? प्रभू येशू येणार आणि तो आम्हाला उठवणार, आम्ही पुन्हा उठणार आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करणार। हालेलुया। मग तो जसा जगा वेगळा आहे तसं त्यानं मला पण जगा वेगळं केलंय।
काहीही त्यासाठी त्यांना बंधन ठेवलेलं नाही, पूर्णपणे मोकळं केलेलं आहे. अट एकच, आम्ही जगावेगळं व्हावं असं जर वाटत असेल, आम्हाला ख्रिस्तासारखं व्हावं असं जर वाटत असेल, तर एकच गोष्ट तो करायला सांगतो. काय करायला सांगतो पहा, 2 कोरिंथीकर 6 अध्याय वचन 17. पन्ना नंबर कोरिन्थियों 250, करंथियों की दूसरी पत्री उसका 6 अध्याय वचन 17. इसलिए प्रभु कहता है उनके बीच में से निकलो, और अलग रहो, और अशुद्ध वस्तु को मत छुओ, अशुद्धाला शिवू नका, तो मैं तुम्हें ग्रहण करूंगा. आमेन, हालेलुया. काय म्हणतोय तो, मी जगावेगळा आहे, मी तुम्हाला पण जगावेगळं केलेलं आहे. आता तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. 17वं वचन, तुम्ही त्यांच्यामधून निघून या. हालेलुया. तुम्ही त्यांच्यामध्ये राहू, तुम्ही त्यांच्या पद्धती घेऊ, त्यांच्या बोलण्याप्रमाणे चालू नका. ते करतात तसं करू नका. एका ठिकाणी प्रभू म्हणतो त्यांचं ऐका, पण त्यांच्यासारखं करू नका. बरोबर का? हॅलो, हालेलुया. तुम्ही त्यांच्यापासून निघून वेगळे व्हा. जोपर्यंत तुम्ही तिथे आहात तोपर्यंत तुम्ही जगापासून वेगळे नाहीत, तुम्ही जगातलेच आहात. हालेलुया. त्यानं लग्नामध्ये असं तसं केलं म्हणून मी पण करेन, तुम्ही जगाच्या आहात. तो असं करतो म्हणून मी पण असं करेन, नाही, मग तुम्ही जगाच्या आहात. हालेलुया. माझ्या प्रभूला जसं आवडेल तसंच माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टी होतील. हालेलुया. वाढदिवस जगातल्या लोकांप्रमाणे माझ्या घरात साजरा होणार नाही. लोक काय म्हणतील? अजूनही विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, लोक काय म्हणतील. अरे हे याच्या अगोदर असं विचार कर, प्रभू काय म्हणेल. क्या सोचना चाहिए? लोग क्या कहेंगे वो मत सोचो. आज तैयारी करो, उनके बीच में से निकल के आओ, उसका स्वीकार करो, उसको कहो मुझे उनके बीच में नहीं रहना, मुझे तुम्हारे साथ चलना है. तो वो कहता है मैंने वो सारी तजवीज़, सारी व्यवस्था करके रखी है, तुझे कुछ करना नहीं है. तुझे अगर करना है तो इतना ही करना है, उनके बीच में से निकल. क्या? हालेलुया. येणार का? येणार का? त्यांच्या परंपरा आपल्याला नाही पाळायच्या आहेत, आम्हाला ख्रिस्ताच्या पद्धती पाळायच्या आहेत. हालेलुया. प्रभू की स्तुती हो. पुढे काय लिहिलंय? आणखीन एक रोमकरासपत्र 12 अध्याय वचन 2. पटकन हल्ली आपण वेळ पाळत नाही आहोत. रोमियो की किताब 12 अध्याय वचन 2. मराठी. या जगाशी समरूप होऊ नका. बोला, फक्त बोला. फक्त शेजाऱ्याला सांगायचं या जगाशी समरूप होऊ नको. त्याने 4 केक कापले तर मी 5 कापणार आहे. या जगाशी समरूप व्हायचं.
त्याने हळदीमध्ये मोठमोठा ढँगढाक ढिंचाक 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 लावला होता. काय ते बघा. आणि आताची नवीन गाणी नाही माहितीत मला. हं? शांताबाई. झिंग 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 झिंग. मी आणखीन जोरात, खोटं नाही सांगत आहे, मी 2 ठिकाणी गेलो होतो विश्वासणारे प्रार्थनेला जाणाऱ्यांच्या हळदीमध्ये मी असली गाणी ऐकलीत. आणि त्यांचा पास्टर सुद्धा नाचताना मी बघितलाय. आम्ही निघून आलो तिथून. म्हणजे काय आहे हे? काय फक्त बोलण्यासाठी दिलंय? जगाशी समरूप होऊ नका. अरे तुम्हाला किंमत चुकवावीच लागणार. आता बाल्टीम चालू आहेत ना, कोमसार, हां, जाऊन जेवा, एक वेळचं टेन्शन निघून जाईल. 2 दिवस झोपवेला प्रभू. अशुद्धाला, हा, तुम्ही त्यांच्यापासून निघून वेगळे व्हा. अशुद्धाला बायबलमध्ये कुठेही लहान मुलांचा बाप्तिस्मा नाहीये. जे बायबलमध्ये नाहीये ते मी करणारच नाहीये. हालेलुया. जर मी करणार नाही तर मी तिथे जाणार कशाला? बरोबर ना? खूप उदाहरणं देता येतील, वेळ झाला आपला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जगापासून स्वतःला जर वेगळं ठेवायचं असेल तर आणखीन एक महत्त्वाचं वचन स्वतःला नेहमी सांगायचं, तुम्ही, येशूनं म्हटलंय, तुम्ही या जगाचे नाही. बोललाय की नाही येशू? हालेलुया. ते तुमचा छळ करतात, तुमची निंदा करतात, कारण तुम्ही या जगाचे नाही. अरे येशूला कॉन्फिडन्स आहे, आपल्याला आहे की नाही? हॅलो, प्रभू म्हणतो तुम्ही या जगाचे. आपल्याला आहे का हा कॉन्फिडन्स? नसेल तर आज घ्या. अजून एक वचन सांगू. काय ते, तुमचं शरीर तुम्ही स्वतःचे नाही, तुम्ही विकत घेतलेले आहात. हॅलो, तुम्ही स्वतःचे. शेजाऱ्याला सांगा, तू स्वतःचा नाही आहेस. येशूनं तुला विकत घेतलंय. हालेलुया. विकत घेतल्यावर दास बनवायला पाहिजे होतं ना, गुलाम बनवायला पाहिजे होतं ना, ते पण नाही केलं. मुलगा बनवलं आणि अधिकार दिला. मी जगापासून वेगळं राहिलं, तू पण राहशील. एकच गोष्ट कर, आज एक पाऊल टाक, त्यांच्यातून निघून बाहेर ये. त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं करू नकोस. मी तुला सांगतो काय करायचं ते कर. हालेलुया. अजून एक गोष्ट आपल्याला करावी, देवाच्या इच्छेनुसार वागा. काय आहे देवाची इच्छा? माहित नाही, कोणालाच माहित नाही. देवाची इच्छा काय आहे? अरे बापरे. 1 थेसल 5वा अध्याय, सर्वदा. अरे ही देवाची इच्छा आहे. 2, अखंड. 3, काढा काढा काढा. काय जुनं वचन आहे. असे ना प्रश्न विचारण्याचा एक दिवस ठेवायला पाहिजे. 1 थेसल 5वां अध्याय वचन 16-17. पन्ना नंबर 285, थेसुल्नियों की पहली पत्री उसका 5वां अध्याय वचन 16 और 17। सदा आनंदित रहो, सदा आनंदित रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो, प्रार्थना में लगे रहो, हर बात में धन्यवाद करो, हर बात का धन्यवाद करो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है। हाँ, काय आहे देवाची इच्छा? सर्वदा आनंदानं नाही बोलत आहेत, सर्वदा
रडत राहा. बोलतायत आनंद करा, पण चेहऱ्यावर 12 वाजले. दुसरी गोष्ट काय करायची आहे? प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत राहा. आणि तिसरी गोष्ट काय करायची आहे? प्रत्येक गोष्टीसाठी उपकार, स्तुती आणि धन्यवाद द्या. प्रभू येशूमध्ये देवाची इच्छा. हालेलुया. जगापासून वेगळं राहायचं आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं, देवाबरोबरचं आपलं नातं वाढवा. देवाबरोबरचं आपलं नातं वाढवा. हालेलुया. लहान बालकाला जेव्हा जिथे तिथे आपली आई दिसते, प्रत्येक गोष्टीसाठी आई दिसते, हो की नाही? हो ना, बरोबर ना? लहान होतात ना? आणि मी होतो, मला वाटलं तुम्ही नसाल. दरवेळेला कोण आठवते त्याला? प्रत्येक गोष्टीसाठी कोणाची आठवण करत होतो? आपलं देवाबरोबर नातं असं झालं पाहिजे. ज्या दिवशी असं होईल तुम्ही जगापासून दूर राहणारच. तुम्हाला त्यांच्यामध्ये जावंसं वाटणारच नाही. हॅलो, रविवारची प्रार्थना सोडून लग्नाला जावंसं वाटणार? यामुळे मी बरीचशी नाती तोडली आहेत, पण मी म्हणतो बरी झाली ती तोडली म्हणून तिकडे जास्त जुळलो. हालेलुया. तिथे जाऊन काय करतो रे आपण? तो वेळ झालाय नाही तर काय करतो तिथे जाऊन? काय, कसं आहे, बरं आहे, वेळ आहे. मग त्यांच्या 4-5 गोष्टी त्या कुठल्या असतात? जगातल्या असतात. मग आपण पण नकळतपणे आपल्या पण वाईट वाईट गोष्टी सांगतो. हे असं झालं, मग तसं झालं, आणि हे झालं. अरे तो काय करतो, ती काय करते, त्याने काय केलं, ह्याने काय केलं. झालं, खाल्ला नाही आला परत. त्या वेळात, तेवढ्या वेळात मंदिरात असता तर. हॅलो, निघा, वेगळे व्हा. म्हणून म्हणतो प्रभू, वेगळे व्हा. त्यावेळेला तुम्ही जगा वेगळे व्हाल. त्यांच्याशी समरूप होऊ नका, त्याच्याबरोबरचं नातं वाढवा. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आज बघा ना, येते हे सगळेजण, मला सांगायची गरज नाही आहे, नोव्हेंबर डिसेंबरची सगळेजण वाट बघतात. जे थांबत नाहीत त्यांना नाही म्हणत आहे मी ना. मग ते मनीषा, ती जिग्ना इथे नाचतात आणि परत कामाला जातात. हे काय आहे? काय मिळतं इथे आपल्याला? आपल्याला कोण देतं? इतका वेळ थांबलास की एवढे मिळतील. तिथे गेले तर त्यांना नक्कीच जास्त मिळतील. मला विचारत होती काय करू, म्हटलं काय नको करू, पहिली इकडे थांब, प्रभू सगळे प्रश्न सोडवेल. हालेलुया. आपण प्रश्नानं मोठं केलं की मग आपल्याला छोटं व्हावं लागतं, पण प्रभूला मोठं केलं तर प्रश्न आपोआप सुटतात. हालेलुया. धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू, प्रभूचे आभार मानू त्याच्या वचनासाठी.